आमच्या कंपनीत गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करून आखाती देशात पसार झालेला रियाज बंदरकडला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोची विमानतळावरून ताब्यात घेतले असून अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रियाज अहमद कासिम बंदरकर याने 2019 मध्ये मुरुड येथे तिजाराहा एंटरप्राइजेस नावाने कंपनी सुरू केली होती। या कंपनीमध्ये नागरिकांना पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देतो असे आमिष दाखवले। त्यानुसार लोकांनी पैसे गुंतवले। काही दिवस गुंतवणूकदारांना परतावा दिला, मात्र काही दिवसांनी तो दुबईत पळून गेला। त्याने गुंतवणूकदारांची 1,78,00,000 रुपयांची फसवणूक केली होती। याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी रियाज फरार झाला होता। त्याचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती। त्या दरम्यान तो केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाल्याचे समजताच रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले। रियाजला अटक करून पोलिसांनी अलिबाग विशेष सत्र न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांच्यासमोर हजर केले। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रियाज बंदरकरला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत।